मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं असा बॅनर दादरला शिवसेना भवनच्या समोर लावण्यात आलेला आहे, ज्यात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि दोन्ही बाजूला राज ठाकरे, उद्धव ठाकरे बसलेले, त्यांचा तो एक ऐतिहासिक फोटो त्या ठिकाणी आहे. काय वाटतंय? मला वाटते रिकाम्या लोकांचे उद्योग आहेत. असं कुठं पोस्टर लावून, बॅनर लावून, कुठं फेसबुकवर लिहून अशी एकत्र काही गरज नाही ना. दोन्ही भावांना एकमेकाचे फोन नंबर माहिती, एकमेकाची घरं माहिती. जर दोन्ही भावाला एकत्र यायचं असेल तर त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. त्याच्यामुळे उगाच माणसाने असे रिकामे सल्ले एवढ्या मोठ्या दोन्ही व्यक्तींना द्यावे हे काही बरोबर नाही असं मला वाटतं. ज्या मोहनीश राऊळ यांनी हा बॅनर लावला आहे, त्यांचं म्हणणं आहे की मराठी मतांची फाटाफूट होती आहे, त्यामुळे परप्रांतीय लोकांना याचा फायदा मिळतो आहे. जर हे दोघेही भाऊ एकत्र आले, महापालिका त्यांनी एकत्रित लढाव्यात अशी अपेक्षा त्यात व्यक्त केली, त्यामुळे मराठी माणसाचा विकास होईल, मराठी माणसांना नोकऱ्या मिळतील, असं त्याचं मत आहे. हे पहा, मराठी माणसासाठी दोघांनी एकत्र यावं ही भावना मी समजू शकतो, पण हे त्या दोघांना कळत नसेल का? निश्चित दोघांना माहीत असेल. ते दोन नेते आहेत. आम्ही कार्यकर्ते जेवढा विचार करतो त्याच्या कितीतरी पुढचा विचार ते करू शकतात. आणि त्या दोघांनी एकत्र, जसं म्हणलं, त्या दोघांना एकत्र यायचं असलं तर कुणी थांबू शकणार नाही. त्याच्यामुळे कुणाच्या सल्ल्याची, एखाद्या पोस्टरची, एखाद्या बॅनरची, एखाद्या फेसबुक पोस्टची काहीही गरज नाही. पण आज वेळ आली का एकत्र येण्याची? हे पहा, दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे का? ते यायला पाहिजे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या नेत्याला माहीत असेल ना काय आहे ते निश्चित विचार करतील ना. ते माझ्यापेक्षा पुढचा विचार करत असतात. त्याच्यामुळे मी त्यांना सल्ला द्यावा किंवा कुणी दोघांना सल्ला द्यावा अशी परिस्थिती नाही आहे. विषय सल्ला देण्याचा नाही, विषय अपेक्षेचा आहे. आज परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रातली, आणि हे दोघे बंधू एकत्र आल्यावर काय बदल होईल? हा एक संशोधनाचा विषय आहे, पण निश्चित राजकारणात 1 आणि 1 2 न होता 1 आणि 1 11 होतात. त्यामुळं हे गणित राजकारणात होऊ शकतं, पण शेवटी मी जसं म्हणलं, त्या दोघांच्या सर्वस्वी हा अधिकार आहे एकत्र यायचं नाही यायचं. त्याच्यामुळं इतरांनी कोणी सल्ले देण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. तुमची आंतरिक इच्छा दिसते राज आणि उद्धव एकत्र यावेत. माझ्या इच्छेचं काही त्याला हे नाही. तुमच्या इच्छेला महत्व जरी नसलं, जो निर्णय घेईल, तुमच्या इच्छेला महत्व जरी नसलं, नाही, माझा नेता राज ठाकरे, त्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. राज ठाकरे म्हणले याच्यासोबत आपल्याला जायचं, त्याच्यासोबत जायचं, यांच्या विरोधात जायचं, त्यांच्या विरोधात जायचं. शेवटी मी एक सैनिक आहे, मी फार विचार करत नाही. सेनापती जो निर्णय घेईल, सेनापती जो आज्ञा देईल ती पाळणं हाच माझा सैनिक म्हणून एक धर्म आहे. आणि मी माझा धर्म जाणतो काय ते, आणि माझा धर्म नेत्याला सल्ला द्यावा एवढा मोठा नाही आहे. उद्धव ठाकरेंना सध्या अनेक लोक सोडून जात आहेत. जवळपास ठाकरे सेना रिकामी होताना पाहायला मिळते. या प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारला. हा संजय राऊतला विचारायला पाहिजे होता. कारण आता कसं झालं, उद्धव ठाकरेजवळ मराठीचा मुद्दा राहिला नाही. हिंदुत्वाचा मुद्दा म्हणावा तर त्यांच्या एका लोकसभेतल्या खासदारांनी वक्फ बोर्डाच्या बाजूनं मतदान केलं, म्हणजे वक्फ बोर्डाला फायदेशीर असं मतदान केलं. दुसरे एक त्यांचे आमदार आहेत, त्यांनी महाकुंभवर एक आपलं ज्ञान जनतेसमोर पाजळलं. ते म्हणले महाकुंभाला कशाला जायचं, तिथं बऱ्याच लोकांनी आपली घाण धुतली. मी महाकुंभाला गेलो पण मी आंघोळ केली नाही, कारण ती घाण माझ्या अंगाला चिटकेल. असे यांचे सगळे उद्गार असल्यावर हिंदूही त्यांच्यापासून दुरावले. त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरेपासून कार्यकर्ते, छोटे मोठे नेते दुरावतात. ते चार चौघांचं एक टोळकं तिथं शिल्लक राहील असं दिसतं. बंडखोरी झाल्यावर एकनाथ शिंदेच्या सगळ्या आमदारांना वाय सुरक्षा देण्यात आली होती. ते परवा काढून घेण्यात आली. आता फक्त जे सर्वसामान्य आमदारांना जी सुरक्षा मिळते ती सुरक्षाच त्यांना ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्या या देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे शिंदे गटातील जे आमदार आहेत ते नाराजी व्यक्त करत आहेत.
खरं म्हणजे लोकप्रतिनिधीला सुरक्षा कशाला हवी हो? एक स्टेटस सिम्बॉल आहे ते, माझ्या मागं पुढं पोलीस आहेत. अरे तुम्ही लोकातली माणसं आहात, तुम्हाला लोकांपासून कसली भीती आली? लोकांपासून तुम्हाला कसला धोका आला? आम्ही कधी यापूर्वी आमदार खासदारांना मागं पुढं सुरक्षा कधीच पाहिली नाही. तुम्ही जनतेचे आहात, जनतेच्या प्रश्नावर भांडता, तर जनता तुमच्या विरोधात कशी असेल? पण एक म्हणलं नाही की प्रतिष्ठेचं लक्षण आहे. म्हणजे दुर्दैवानं ते आमदार आहेत हे मागं पुढं पोलीस असल्यावरच जर लोक ओळखत असतील, ही जर त्यांची लोकांतील लोकप्रियता असेल तर धन्यत असे लोकप्रतिनिधी. ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधव. त्यांना शिंदे गटाकडून सातत्याने ऑफर सुरू आहेत. संजय शिरसाट असतील, उदय सामंत असतील, वाघांच्या कळपात या म्हणतायत त्यांना. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया द्यावी? मला काय प्रतिक्रिया द्यावी अशी वाटत नाही. भास्कर जाधवला ते कळपात या म्हणतात. कळप वाघाचा असतो काय, हा एक संशोधनाचा विषय. त्याच्यामुळे भास्कर जाधवनी ठरवा कळपात जायचं काय करायचं ते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे आमदार कुंभमेळ्याला जाणार आहेत, स्नान करणार आहेत. शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांचा नियोजित दौरा आहे. सगळ्या आमदारांसह एकनाथ शिंदे जाणार आहेत. चांगलं आहे ना, सर्व शिष्यगण घेऊन जर ते जाऊन महाकुंभामध्ये आंघोळ करतील तर एक हिंदू संस्कृतीचा त्यांना अभिमान आहे, सनातन संस्कृतीचा त्यांना अभिमान आहे, हे लोकांसमोर दिसेल. चांगली गोष्ट आहे, जायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही कोल्ड वॉर जाणवतंय का तुम्हाला? महायुतीचे फार मोठं कोल्ड स्टोरेज आहे, त्याच्यामुळे त्यांच्यात किती कोल्ड वॉर आहेत हे महायुतीतल्या प्रत्येक नेत्याला माहिती आहे. त्याच्यामुळे कोल्ड वॉरपेक्षा कोल्ड स्टोरेजमध्ये असल्यामुळे ते सगळं घडतंय. गृहनिर्माण खात्यात पैशाशिवाय काम होत नाही असा आरोप संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतला माहीत असेल आपलं तसं कधी काही त्या खात्याशी हे झालं नाही. तुम्ही कुंभमेळ्याचा विषय निघाला बोलायचं, मी नितीन गडकरीचे अभिनंदन करतो. कुंभमेळ्यात त्याने एका हिंदूसारखी, एका सनातनी हिंदूसारखी डुबकी मारली. बाकीच्याने अंगभर कपडे घालून डुबकी मारली, पण नितीन गडकरीनं सनातन धर्माची जी काही अलिखित परंपरा आहे ती पाळली. मला वाटतं तोच खरा सनातन धर्म आहे. बाकीच्यांची दिखावा दिसतात. ज्ञानेश कुमार आहेत, नवे निवडणूक आयुक्त आहेत देशांचे. त्यांचा मी असं फक्त एक बातमीत ऐकलं की जे विरोधी पक्ष नेता, सरकारचा प्रतिनिधी आणि मला वाटतं सरन्यायाधीश या तिघांच्या कमिटीतर्फे त्यांचं नाव सुचवलं आणि नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी विरोध केला अशी मी बातमी वाचली. आता नेमकं त्यातलं सविस्तर मला माहिती नाही. संजय राऊत पुन्हा म्हणालेत कुंभमेळ्यावर की कुंभमेळ्याला जाणाऱ्यांना एक पवित्र साबण द्यावा. त्यांच्या भावानं ते ज्ञान पाजळलं, मग हे साबणाचं, मग ह्याने साबणाचं दुकान उघडावं ना. तिथं कुंभमेळ्याच्या जागोजागी संजय राऊत साबण ठेवायला हरकत नाही. तुम्ही म्हणता ह्या सगळ्या सनातनी डुबक्या मारतायत कुंभमेळ्यामध्ये, चांगली गोष्ट वगैरे, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, पण संजय राऊतांचं त्यावरती असं म्हणणं आहे की तुम्ही कितीही डुबक्या मारा, तुमचे काही पाप धुतले जाणार नाहीत. खरंय, संजय राऊतला अजून 2 जन्म घ्यावं लागतील. त्यांनी एवढी पापं केलेली आहेत की ती कुंभमेळ्यात जाऊन सुद्धा धुतली जाणार नाहीत. संजय राऊत कधी कधी खरं बोलतात, चांगलं बोलतात, मला त्यांचं कौतुक वाटतं. संजय राऊतनं जे महापाप केलं 2019 साली, ते कुठल्याही कुंभमेळ्यात, कुठल्याही त्रिवेणी संगमात ते धुतलं जाणार नाही. गद्दारांना, बैमान, भ्रष्टाचारांना जर वाटत असेल की कुंभमेळ्यात जाऊन पाप धुतले जातील, पुण्य मिळेल, तर तसं होणार नाही. कोण म्हटलंय? आदरणीय राऊत. अहो आदरणीय राऊत, तुम्ही 2019ला गद्दारीची सुरुवात तुम्हीच केली. तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे?
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला एकत्र शिवसेनेला निवडून दिलं होतं. गद्दारी कोणी केली? तुम्ही कुणाला गद्दार म्हणताय? मला हेच ह्याचं कधी कधी कळत नाही. यांना सत्तेहून हटवलं ते गद्दार, यांच्यापासून निघून गेले ते गद्दार. ही कुठली गद्दारीची नवीन व्याख्या काढली? खरा गद्दार तर संजय राऊत आहे. तर हे होते प्रकाश महाजन. हे म्हणाले की खरा गद्दार संजय राऊत आहे. कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.